हरिओम श्रीराम अंबन्य। मी तन्वी राहणारे नानोकरवाडी उपासना केंद्र। मी ॲक्च्युली माझी दोन्ही फ्लॅट्स म्हणजे दहिसरला मी राहत होते 2000 सालापासून। कांदिवली येण्याचं काहीच म्हणजे होप हे नव्हतं की मी कांदिवलीला येऊन राहणार आहे म्हणून, म्हणजे असं मनात कधी विचारही नव्हता। आणि 2018 मध्ये मी शताब्दी हॉस्पिटलमध्ये काम करते स्टाफ नर्स म्हणून। 2018 मध्ये माझ्याकडे एक पेशंट होते, वासंती वीरा, तिची आई। ती मला रात्री भेटायची अशी आणि मी ॲक्च्युली पुस्तक वाचायची नाईट शिफ्टमध्ये 2-3 नंतर काही काम नसायचं तर मातृवाचायला मी घेऊन जायची आणि 2च्या दरम्यान 3च्या दरम्यान थोडा वेळ वाचायची, कारण झोपायचं तर नाहीच, 5 वाजता पुन्हा काम चालू होणार आहे म्हणून। आणि ती मला भेटायची, बोलायची, बापूकडे जाते, मी बोली हो, मी नॉर्मल आपली जे करता येईल तिच्यासाठी ते करायची, म्हणजे जे माझ्या वेळेत बसायचं आणि जे माझ्याकडून व्हायचं आहे ते मी करायची। त्याच्यानंतर 2018 नंतर ती माझ्या घरी पण येऊन गेली दहिसरला आणि तिथेच आमचं म्हणजे स्टॉप झालं। त्याच्यानंतर काय भेटणं म्हणजे कधीतरी गुरुवारी भेटायची, हाय हॅलो एवढंच होतं। नंतर मी 2018ची ही गोष्ट आहे, 2022ला मी शिफ्ट झाली तिथे। जेव्हा पहिल्यांदा 13 ऑगस्टला 2022ला आपली उपासना पुन्हा सुरू झाली कोविड नंतर, तर मी बोलली उपासनेला तर जायचंय, आम्हाला चौघांनाही जायचंय। माझा मुलगा मोठा बोलतो, अरे मम्मी आपण दहिसरवरून आता इथे आलोय आणि कांदिवलीला उपासनेला जाणार आणि कोण ओळखीचंच नाही आपल्या। 5 वाजता चालू होणार होती, आम्ही तयारीतच होतो कारण माझा त्या दिवशी ऑफ होता, म्हणजे त्यांची पण सुट्टी होती। आम्ही 5 वाजल्यापासून असं तयारीत होतो, पण ना आमची असं कॉन्फिडन्सच नव्हता। तरी पण आम्ही 6 वाजता गेलो, तिथे आरती, सगळी उपासना झाली, आरती, कोणी ओळखीचे नाहीयेत, आम्ही शांत चौघं झालं। अचानक मला वासंती दिसली, मी बोलली बापू या वासंतीला तू 2018 मध्ये मला भेटवलं। तर म्हणजे बापू 2018 पासून त्या व्यक्तीला मला भेटून ठेवलेलं आणि मी तिकडे जाण्यासाठी घाबरत होती की कांदिवलीला कोण ओळखीचं भेटणार आहे मला, म्हणजे बापूने 4 वर्षापूर्वीच आमची सोय करून ठेवलेली। तर आम्हाला तिला बघितल्यावर इतकं बरं वाटलं की आता असं वाटतच नाहीये की मी दहिसरचे उपासना केंद्र सोडून कांदिवलीच्या उपासना केंद्रात नवीन आहे म्हणून, कारण माझा इतका कॉन्फिडन्स वाढला। म्हणजे बापूंना आपल्या सगळ्या गोष्टीची आधीच पूर्वयोजना आणि आधीच त्याने माझ्यासाठी सगळं करून ठेवलेलं, म्हणजे बापूंची आधीच सगळी योजना असते, फक्त ती वेळेवर आपल्याला कळते। श्रीराम अंबन्य नाथ सवी।